मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. या पूर्वीच्या भागात आपण पाटकर कुटुंबाला भेटलो, वहिनींना बोलतं केलं आणि या गप्पा पुन्हा सुरू करणार आहोत. पुन्हा एकदा वहिनी नमस्कार, विजयजी नमस्कार, सगळ्यांना नमस्कार. काय मला तुम्हाला विचारायचं भाऊजी, सांगा काय. तुम्हाला माहिती आहे म्हणजे ही ह्याची बहीण मी ती लहानपणापासून बघू आणि मी हिला शिकवायचो. शिकवताना माझं लग्न ठरलं तेव्हा देडो येऊ ना, अरे देडो येऊ काय आणि अक्षरशः मी देडा झालो. देडा आणि अशा तऱ्हेने ते लग्न ते संबंध चालूच होते. तो माझा मित्र आहे खरं. नाही म्हणजे माझी जी भावंड आहेत ना ती यांना कधी भाऊजी असं म्हणतच नाही. भाऊ भाऊ काय भाऊ काय. आणि माझा मोठा भाऊ तर रमाकांत म्हणतो, देवानंद रमाकांत. त्यांचं जसं नातं आहे हेच नातं आमच्यातही राहिलं आणि ह्याला कारण हाच माणूस. कारण सर्वसाधारण मध्यमवर्गीय घरामध्ये मोठा जावई हे आमचे मोठे जावई म्हटल्यावर त्याचं वेगळं स्थान असतं. मग आपोआप एक हिडन बॅरियर येतो नात्यामध्ये. पण ह्या माणसाने तसा तो बॅरियर कधी येऊच दिला नाही आपल्या सहज वागण्याने. आमचा हा शाळेतला ग्रुप होता शेखरचा, आणि शेखर आणि आणखी एक मित्र मला मुंबई बघायला घेऊन गेले होते. आणि त्या नाटकातली ह्या माणसाची जी एनर्जी लेवल होती, भयंकर एनर्जी, जबरदस्त एनर्जी. म्हणजे त्यांच्या दोन गोष्टी मला अजूनही आठवतात, मला सांगाव्याशा वाटतात. एक त्यांचा ज्वेलटिपच्या गाण्यावरचा डान्स, ज्वेलटिप होटो पे ऐसी बात, ते गा. आणि एक मध्यवर्ती व्यक्तिरेखा साकारताना एकही डायलॉग न बोलता प्रत्येक मुवमेंटवर प्रेक्षकांना हसवणं हे वागतं तितकं सोपं नाही आहे. आणि हे ते करून दाखवत होते. तेव्हापासून ते मनात होते. आता ते नातं जुळलं, आणखी जवळ आले. तुम्हाला त्यावेळेला ते बघितल्यानंतर तुमच्या मनात ते जास्त अधिक घट्ट झाले, बरोबर ना? की पुढे भविष्यात आपली बहीण किती त्यांना बोलली तरी मूग गिळून ते गप्प बसतील. तिकडे ते ऍब्सोल्युटली खरं म्हणणार, ती डॉमिनेटिंग आहे. ओव्हरऑल त्यांनी जे बाइंडिंग केलंय, सगळ्यांना बांधून ठेवलंय. कारण आजच्या घरात आमचे वडील नाही आहेत, आई आहे, पण आमच्यासाठी सगळ्यात मोठा माणूस म्हणजे तोच आहे घरातला. क्या बात आहे. डॉमिनेटिंग जरी असली ना तरी ती आईच आहे आमची दुसरी. म्हणजे जशी आई कसं चांगलं केलं तर प्रेम पण देते आणि काय आपण खराब केलं तर रागावते पण, तशी ती दटावते पण आणि तेवढंच ती प्रेम पण करते आमच्यावर. मामा आणि माझ्याही खूप आठवणी आहेत. फ्रँकली स्पीकिंग, बाईक मला मामाने शिकवली. मामाने पण तेच नेहमी मेंटेन केलं. वी वेअर लाईक फ्रेंड्स ओनली, ऑलवेज. ही माझी मोठी बहीण आहे, पण ती मला आईच्या जागेवर आहे. जसं आई करते तसं ती सगळं माझ्या मुलांचंही करते. आणि सपोर्टिव्ह पण आमचे भाऊजी, त्यांच्याशिवाय ते शक्यच नव्हतं. ताई आमची आहे, सपोर्टिव्ह आहे सगळ्यांना, पण थोडासा राग तिचा काय म्हणतो उफाळून येतो कधी कधी. पण मला सांगा, इतकं का रागावता तुम्ही? मी नाही रागावत. हे काय बोलले? विजयवर फक्त रागावते. पण ते त्यांच्यावर. आमच्याकडे काय माहितीये, सगळ्या बायका म्हणतात की मी होते म्हणून टिकले, आमच्याकडे विजय होता म्हणून मी टिकले. मग तुम्हाला साधारणतः घरातलं वातावरण किंवा तापमान वाढलेलं आहे, हे घरी जाण्यापूर्वी अंदाज कसा येतो? फोनच्या रिंगवरच कळतं. फोनची रिंग वाजते ना, नॉर्मली आपल्या ट्रेन रिंग रिंग रिंग, हिचा पण ट्रेन रिंग रिंग. अरे म्हटलं आणि नाव आलं काय काय हो, ही काय दहशत नाही. कारण माझी एक झोप झालेली असते, मी 1:30 वाजता उठले. ही प्रॉब्लेम हप्त्याने जी काय झोपते ना, म्हणजे ती झोपते एकतर मग उठते, त्या उठलं परत ह्याला शिवाय दे, त्याला शिवाय दे, परत पोरगा पण पोरगा पण इंडस्ट्रीमध्ये पोरगा पण इंडस्ट्रीमध्ये आलं, त्यालाही शिवाय घालते आणि परत झोपते. म्हणजे कधी कधी मुलं घेते, कुठे छात तो, किती वाजले, वेळ 2:15 झाले, घरी आहे लवकर. आणि तिसऱ्या सेकंदाला परत माझ्या असे नोट लागलं तर पुढचे 3 तर मला झोप येणार नाही. पण तेवढं बरोबर, अरे झोपणे बरोबर चार्जून येईपर्यंत नाही ते कधी मग मला कधी आला, मला काय कधी आला, मी झोपलो होतो, मला काय माहित. पण त्यामुळे हल्ली आमचे रात्रीचे येणं ते सगळे म्हणजे आपण येतो ते आम्ही रात्रीची घरी येतो तर नॉर्मली आपलं घर कडक कडक नाही असंच असतं ते. आणि एवढं करून सुद्धा नंतर ते बघतो ना, एक क्लोज असतो मस्त बघितलं झालं बरं. एवढं जाऊन टॉयलेटला जाऊन येईपर्यंत अशी असते ती तशीच. कंटिन्युटी म्हणजे काय रे, मोमेंट हालचाल नाही, काय नाही, काही जर्क नाही, काही नाही.
त्यामुळे अशी 29 वर्ष. क्या बात आहे. वा 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 वा. मला असं वाटतं ना, नाटकात आपण एखाद्या सुंदर गोष्टीसाठी टाळ्या वाजवतो, पण या उत्तम दोघांचं जे समीकरण आहे त्यासाठी आपण सगळे टाळ्या वाजवतो. किती छान. वा. आत्ता एक छोटंसं आव्हान आहे विजय तुमच्यासाठी, की या टप्प्यावर या गप्पा सुरू असताना एक छोटासा खेळ आहे. या खेळामध्ये समोर काही वस्तू ठेवलेल्या आहेत आणि त्या स्पर्शाने विजयजी तुम्ही ओळखायचे आहेत. आता एक एक वस्तू. हा, काय इंजेक्शन वगैरे वाटतंय. अभिनंदन. हो शेरिंगा. हे बँडेज. अभिनंदन. तुका दिसता. अरे हे टॅबलेट्स. अभिनंदन. चला 3. हे पण बँडेड. चला. टेप आहे ना. हा, तिकटपट्टी. अभिनंदन. झी मराठीकडून सोन्याची नथ तुम्हाला बक्षीस म्हणून मिळाली. मला वाटतं आम्ही ना एका चाळीत म्हणजे एका माळ्यात राहायचं. माझं माहेर आणि सासर फक्त 7 घरं म्हणजे एवढंच सोडून होतं. पण हा माझ्याकडे म्हणजे मामांकडे जास्त वाढला. म्हणजे मी आणि आई आम्हाला दोघांना पिक्चर बघायची भारी हौस. आम्ही ह्याला मामांकडे ठेवून आम्ही दोघी पिक्चरला जायचो. अरे मला रफू चक्कर आठवतो. रफू चक्कर. आणि रफू चक्कर सर विजय सर परत रफू चक्कर बघायला परत. मी ते डेनिम बिनिम जीन्स बूट बीट घालून मी करायला. मग कळलं हे काय घेऊन गेले त्याला सांभाळायचं होतं. हे मस्त आई आणि ही बघते पिक्चर आणि मी अख्खी गँगवेमध्ये हा पळतोय. पिंचू पिंचू याला वाटतं मामा खेळतोय तो पळतोय. आणखी मी गँगवेमधनं इंटरव्हलपर्यंत नुसतं झोपडं फिरतोय. आणि इंटरव्हल नंतर हा झोपल्यानंतर मी पण मग. अरे ना सिनेमाचे खूप किस्से. माझ्या आईचे आई एकदा गेलो हिंदी सिनेमा बघायला गेलो. हिंदी सिनेमा काय नाही तिकीट मिळाली. तर सॅटर्डे नाईट फीवर होता तो जॉन ट्रॉल्टाचा होता. आई हा बघूया पिक्चर यो बघूया गेलो. काढलं मी आपला जॉन पहिला बघितला. आई जेम्स बॉन्डचा पिक्चर. आई डिसिम आवाज आला. काय बघते पिक्चर बघते मी. असो बघते मी पिक्चर आहे. तू बघा रे काय. आज प्रत्येक टप्प्यावर आईला किती मिस करता. ती कोणाकडे राहिली नाही ना. माझ्याकडे राहिली ना मोठ्या भावाकडे राहिली ना याच्याकडे राहिली. पण त्याच्यावर खूप जीव होता पिंचवर. वाशीत तिने एक छोटंसं घर आम्ही घेऊन दिलं होतं तिला. तिथे राहायची पण एकटी राहायची. पिंचवर रोज जाऊन तिला चहा बी तिच्याबरोबर. मग दुपारी जेवण होते. बऱ्याच गोष्टी आहेत. ते बरंच पाहायला लागेल त्या गोष्टीला. आता हे बोलत होते तेव्हा तुम्ही अशा काहीशा स्तब्ध म्हणजे ऐकत होता हे सगळं. नाही मला सासूरवास कधीच नाही झाला. नाही ना. नाही त्यांना उलट मी आईला म्हणते तो सासूरवास आता मला होतोय. ना. पण तुम्ही सांगा ना तुम्हाला सुद्धा आता 29 वर्षातली 2000 मध्ये जर आपण विचार केला तर ही 21 वर्ष झाली आईला जाऊन. काय सांगाल सासूबाईंबद्दल. नाही खूपच छान होत्या त्या. म्हणजे मी एक्सपेक्ट केलं नव्हतं की त्या आणि नऊवारी नेसणारी बाई वगैरे एवढी मॉडर्न असेल. म्हणजे मी ऑफिसमधनं जायचे ना संध्याकाळी 5 वाजता तर मला आईने पण कधी नाही सांगितलं की तू जाऊन झोप म्हणून. पण ती मला नाही ऑफिसमधनं आलीस तर तू झोप आता. अरे मला ते काहीतरी विचित्र वाटायचं कारण मी टिपिकल फॅमिलीतनं आलेले. सासू काय आपल्याला सांगते झोप म्हणून वगैरे. पण ती मला सांगायची तू झोप. आणि सगळं जेवण मी 7ची ड्युटी करायची तेव्हा मी ऑपरेटर कॅडरला. तर मी 2 वाजता गेले की तेव्हा कुकर लागलेला असायचा. मला गरम गरम वाफाळता भात जेवण सगळं मला रेडी मिळायचं घरी. कधी त्यांनी मला असं म्हणजे सासूरवास असं कधी जाणवलाच नाही मला. पण मला तुम्हाला विचारायचं आता लॉकडाऊन मध्ये विजयने काय किचन मध्ये वगैरे कुठला पदार्थ. 2 वर्षात विजय काही शिकलेला नाहीये. म्हणजे लॉकडाऊन मध्ये त्याने काय अजून त्याला घरातली कुठची वस्तू कुठचा ग्लास म्हटलं विजय ग्लास जरा पाणी दे. विजयला ग्लास कुठे आहे ते अजूनही माहित नाहीये घरातलं. विजय काय आहे तो म्हणतो मी माझं काम बाहेर करतो ना ते तुम्हाला येतं का. हा हो मग मी ते करतो ना मग मी इथे नाही करत. मी 2 वर्ष इंडस्ट्रीवर विचार करत होतो.
काय कर 2 वर्ष इंडस्ट्री बंद आहे यार, आता काय करायचं यार, ही यायची मध्ये यायची काय काय ते तुम्ही करा, ते बघा. मला विचार चालला. पण मला सांगा, बऱ्याच जणांनी ना या लॉकडाऊनच्या काळात किचनमध्ये जाऊन एखादा पदार्थ तयार करण्याचा प्रयत्न केला, एखादं काहीतरी, असं काहीच नाही केलं. पहिला चहा तरी करायचा, पण आता चहा पण नाही करत. आता चहा पण बंद झाला. का हो असं करत? फक्त त्यानं भांडी पुसायचं काम केलं, ते पण मी भांडी पुढ्यात नेऊन ठेवायची, कारण मेड नव्हती तेव्हा. कपडा आणून ठेवायचा, मग पुसणार तो पुन्हा आपण उचलून आणून ठेवायचा. मग एक गडी त्याच्या हाताखाली, त्याच्यापेक्षा नकोच तू करू काही. अशी 29 वर्ष आनंदाची आहेत, हो की नाही? पण खरंच तुमच्या सगळ्यांच्या प्रसन्न हास्यामध्ये तो आनंद दडलेला आहे. या गप्पा अशाच असतात, अनेकांची आठवण करणारा. तुम्ही आज कोणाला मिस करताय? मी माझ्या पप्पांना मिस करते, आणि आई आणि बाबा. हो ना, सगळ्यांना. हो, प्रत्येक कारण बाबा माझे मला जास्त मिळालेच नाही. तो माझा शार्दूल झाला आणि ते लगेच गेले, आणि म्हणजे मी शेवटचं दर्शन पण नाही घेऊ शकले, कारण मी हॉस्पिटलला होते आणि ते गेले नाही. पण त्यांनी असं हे ठेवलं होतं की विजयला काय झालं, विजयला काय, ही हॉस्पिटलला गेलेली माहिती. मग मी आणि रमाकांत जाऊन सांगितलं विजयला मुलगं झालं, वा बरं. हां. आणि आईंची आठवण तर मला रोजच येते, का आई ते सासू नव्हत्याच माझ्या. मला तुम्हाला विचारायचं आहे, आता लेख सुद्धा याच क्षेत्रात, बरोबर? ह्यांनी मगाशी सांगितलंच, साधारणतः तुमचं ते टप्प्याटप्प्याने झोपणं असू द्या किंवा टप्प्याटप्प्याने जागं होणं, लक्ष ठेवणं असू द्या यांच्यावर. तर आता कसं काय, म्हणजे दोघांचा हा बॅलन्स कसं सांभाळता तुम्ही? काय बॅलन्स त्याचं अजून तसं व्यवस्थित चालू झालेलं नाहीये. पण आताची मुलं जी येत नाहीत की रात्री उशिरा त्यांचं काय चाललेलं असतं काही कळत नाही. 3-3 वाजेपर्यंत झोपणार नाही, काही नाही. हा तरी घरात असला की व्यवस्थित सगळं असतं, समोर असतो, नजरेसमोर असतो. त्याला म्हणजे मला रात्री उठून बघावंच लागतं की आहे की नाही तो घरात. त्यामुळे त्याचं टेन्शन येतं जास्त. आणि यांची कशी त्यावेळेला भूमिका असते? काहीच नाही. तर माझं तेच रागराग होतो की हा त्याला दम देत नाही. त्यामुळे आई वाईट आहे आणि पप्पा चांगले आहेत, पप्पा मित्र आहेत. हे काय तुम्ही, आणि हे पहिल्यापासूनच आहे त्याचं, आणि त्याचं लेखाचं खूप चांगलं जवळ आहे तो. काय विजय, कसं वाटतंय? नाही, बेसिकली असं आहे की एक विश्वास द्यायला लागतो मुलाला. फक्त त्याला एक जाणीव करून देतो, जे आम्हाला माझ्या बहिणीने, माझ्या आईने, माझ्या मोठ्या भावाने शिकवलं. वाईट काय हे तुम्हाला कळायला पाहिजे. हे वाईट आहे. आपण सगळ्या गोष्टी करतो, अगदी सगळ्या गोष्टी करतो, त्यातून कळलं हे वाईट आहे, हे वाईट आहे, हे वाईट आहे. हे नाही करायचं आता, हे नाही करायचं आता, त्याची गरज नाही. काय तुम्हाला कळू दे. एक खेळ आहे, म्हणजे समोर काही फोटो दाखवणार आहोत आणि ते अचूक तुम्ही ओळखले तर या माऊलीला झी मराठीकडून तन्मणी बक्षीस म्हणून मिळणार आहे. बघा, आज या माऊलीचा सन्मान होतो आहे, तर बघूया हे बक्षीस तुम्ही त्यांना मिळवून देणार का? बॅकलॉग पूर्ण करायचंय. अरे गुरुजी, सतीश पुळेकर. अरे आमचे बंधू, मोठे बंधू प्रदीप पटवर्धन. हो, वाड्या जयवंत वाडकर गुरुजी. झी मराठीकडून हा तन्मणी तुम्हाला मिळाला. बरं, या सगळ्या प्रवासामध्ये हे 3ही फोटो जे होते त्यांचं एक वेगळं नातं आहे, त्या नात्याबद्दल काय म्हणाल? एक तर जयवंतचे म्हणजे उपकार आहेत माझ्यावर, माझ्या बऱ्याच लोकांचे उपकारच आहेत. म्हणजे खरं सांगायला गेलं तर उपकार अशासाठी म्हणतो की मी ते विसरत नाही. जे केलं आहे ना ते केलं आहे, विसरायचं कसं आपण. मी नाटकाबद्दल काही संबंध नव्हता माझा, मी फक्त चांगला डान्सर होतो कॉलेजला, इंटर कॉलेजला. मला वाड्याने लिटरली फरफटत घेऊन गेला, विजय चल. गेलो, 2 दिवस तालिमी केल्या, बघितल्या. संध्याकाळी 6 ते रात्री 10 वगैरे आपल्या काय पार्टनर नाही. पळालो मी. वन ॲक्ट प्ले बघायला आलो. ती वन ॲक्ट प्ले करताना प्रदीप पटवर्धन परफॉर्म करत होता, लोक टाळ्या वाजत होती, लाफ्टर घेत होते. मग कळत काय ह्याला का हसतात, म्हणजे कळत नव्हतं. ह्याला स्लॅपस्टिक कॉमेडी बोलतात वगैरे काही मला माहीत नव्हतं. पण हे तर करतो मी चाळीत, पण त्याला काही बाउंडिंग नव्हतं, काही त्याला कोरिओग्राफ नव्हतं, वॉट एव्हर. पळालो, मला परत आणलं वाडेवाळ. पाट्यात चांगला ॲक्ट्रेस तू, कर सतीशकडे कर. घेऊन गेलो सतीशकडे. सतीशने बघितलं, ते मी पोरून एक शर्ट वगैरे घालून गेलो, टी शर्ट घालून गेलो होतो. वाड्या इकडे जे आलेत ना, इथून तिथून मिथून, त्यांना समजाव. इथून तिथून मिथून असं पहिलं सतीश पुळेकर होतं. त्यामध्ये भांग, केस, शर्ट, बूट बीट, इथून तिथून मिथून आले तर त्यांना सांग
इथे रोज यायचे तालमीला. पहिलं तर घाबरलो त्याला, पण तत्तीश पोळेकरांनी जी शिस्त लावून दिली ना, अशी अंगात रक्तात जी भिनवली ना शिस्त वेळेची, किंवा परफॉर्म करताना एक प्रामाणिकपणा, तुम्ही वाटेल ते करा, पण परफॉर्मन्स करताना तुम्ही जर त्याची प्रतारणा केली, प्रामाणिकपणे नाही केलं, तर लोकांना कळतं हा फाजील परफॉर्मन्स करतोय, हा इमानदारी परफॉर्मन्स करतोय, हे लोकांना कळतं, भावते लोकांना ते. ही जी शिस्त लावून दिली ते फक्त आणि फक्त सतीश पोळेकरने. स्टारिझम शिकवलं प्रदीप पटवर्धन. मायापेक्षा 1.5 उंच, म्हणून त्याला मी आपला पाट्याने करत मी मागून स्टारिझम त्याने शिकवलं. आणि वाड्या आपला इमानदार परोपकारी गंपू, जे 150 वर्षापूर्वी होता तसंच अजूनही आहे, तेच चाललं आहे. आता वेगळं वाढलं त्याचं ते फोटो त्याचे ते वाढले, पण त्याचे आहे. अशी माणसं मला वाटतं कुठे मी बघितली, कुठे मिळाली असती मला, अशी रत्न मला मिळाली. आणि यांच्यामुळे मी घडलोय, यांच्यामुळे. म्हणजे हे सगळं बोलत असताना ना, तो साहित्य संघातले ते दिवस नजरेसमोर उभे राहिले, ती गर्दी, तो टाळ्यांचा कडकडाट. आणि मला अजून आठवतंय, लालबाग अभ्युदयनगरवरून चालत मिळेल तसे पोहोचायचो आणि फक्त प्रदीप पटवर्धनला बघण्यासाठी, प्रदीप पटवर्धन दिसावा म्हणून आम्ही तेव्हा जायचो. आणि त्यावेळेला ह्यांची एकांकिका असेल, नाही अंगावरती काटा येतो कधी कधी असा, ते वातावरण फार वेगळं होतं. आणि पुळेकर सरांनी खरंच तुम्ही सांगितलं तसं अनेकांच्या आयुष्यात एक वेगळ्या पद्धतीने नाटकाचे संस्कार लावले, केले आणि शिस्त लावली. या गप्पा मला नेहमी असं वाटतं, कारण आपलं काय नातं आहे, पण आपण या होम मिनिस्टरच्या निमित्तानं भेटलो. आणि त्यामध्ये सुद्धा आज बोलता 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 मी तुमच्या कुटुंबात कधी, तुमच्या विश्वामध्ये कधी आलो मलाच कळलं नाही. ही माऊलीसुद्धा या पाटकर कुटुंबामध्ये आली. विजयजींवरती बारीक लक्ष ठेवून, शार्दूलवरती सुद्धा तो नेमका किती वाजता येतो हे पाहत पाहत या कुटुंबाच्या सुखदुःखात समरस होऊन गेलेली आहे. आणि म्हणून प्रत्येक क्षण आनंदाचा आज आपल्याला दिसतो आहे. आता क्षण आलेला आहे तो वहिनींच्या सन्मानाचा. वहिनींना मिळत आहे तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून पैठणी. अभिनंदन. तेव्हा या पाटकर कुटुंबाला शुभेच्छा, आपणा सगळ्यांना शुभेच्छा देऊन आजचा भाग इथे संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.